सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या आयुष्यात अतिशय भयानक असे अपघात घडले होते. तर अशा जीवघेण्या अपघातातून आणि आजारपणातून त्यांनी स्वतःला बाहेर काढलं होतं. पाहुयात कोण आहेत हे कलाकार. अशोक सराफ. तब्बल 27 ते 28 वर्षांपूर्वी अशोक सराफ यांच्या गाडीला मोठा अपघात झाला होता आणि ते या अपघातातून थोडक्यातच बचावले होते. मात्र त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तब्बल 6 महिने त्यांना विश्रांती घेण्यास सांगितलं गेलं. पण त्यानंतर 2012 साली मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर त्यांचा दुसरा अपघात झाला. तर या अपघातातून अशोक सराफ अगदी मृत्यूला हरवून परत आले होते. सुकन्या कुलकर्णी मोने. अभिनेत्री सुकन्या मोनेंच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक जीवघेणे अपघात घडले. तर त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक गंभीर आजार सुद्धा आले होते. जन्मगाठ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका प्रसंगात त्यांना आकडी येऊन पडण्याचा सीन होता. मात्र चुकामुक झाली आणि सहकलाकार त्यांना पडताना सावरायलाच विसरल्या. त्यावेळी सुकन्या थेट धडक खाली कोसळल्या. त्यांच्या मानेला जबर मार बसला. मात्र याची जाणीव त्यांना अपघाताच्या दुसऱ्या दिवशी झाली. डोक्यावर मार बसल्यानं सुकन्या यांची दृष्टी गेली होती. सुकन्या यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तर पुढचे 4 दिवस त्यांची दृष्टी गेली होती. त्यांना ऐकू येणं, चव घेणं, वास येणं सगळं काही बंद झालं होतं. अनेक शस्त्रक्रियेनंतर सुकन्या यांची दृष्टी हळूहळू सुधारली. मात्र अंधुक दृष्टी त्यांच्यासोबत कायमच राहिली. पुन्हा एकदा आयुष्य ट्रॅकवर येत असतानाच सुकन्या यांच्या आयुष्यात आणखीन एक वादळ आलं. 10 जून 1993 साली फिल्म सिटीमध्ये मृत्युंजय नावाच्या मालिकेचं शूटिंग चालू होतं. अचानक वारा सुटला, वादळ आलं आणि सेटवरील खांब सुकन्या यांच्या थेट पोटावर पडला. यावेळी सुकन्या यांच्या शरीराची उजवी बाजू पॅरलाइज झाली. त्यावेळेस त्यांची वाचा गेली. तर सतत 6 महिने त्यांना बोलताही आलं नाही. पुढचं वर्षभर त्यांना अनेक आजारपणांनी ग्रासलं. याच दरम्यान त्यांनी अभिनयाला रामराम करण्याचा विचार सुद्धा केला. पण त्यातूनही खचून न जाता त्यांनी धीरानं व संयमानं 1 वर्षाच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर महेश भट यांच्या दूरदर्शनवरील जमीन आसमान या मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली. तर आजही सुकन्या सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. मी भरतनाट्यम शिकले गेली 13 वर्ष सुचिता भिडे चापेकर आणि स्मिता साठे महाजन यांच्याकडून. पण माझ्या अपघातांमुळे मी 2दा ठरवलेलं अरंगेत्र मला करता आलं नाही. पण ते माझं एक स्वप्न होतं कुठेतरी आणि ते स्वप्न मला काही करून पूर्ण करायचं होतं. पण त्याच्यासाठी लागणारी जी मेहनत होती ती मी करू शकत नव्हते. पण ती 50व्या वर्षी मला माहिती नाही कुठून आली माझ्यामध्ये. आणि कारण पूर्वी भावेच्या मार्गमचं मी कॉम्पेरिंग केलं आणि तिथे माझी जी गुरु भगिनी म्हणू आपण संध्यापुरेच्या, हिने मला इंजेक्शन मारलं की तू सुद्धा अरंगेत्रम करू शकतेस. असं की नाही नृत्यच केलं पाहिजे, आपण वेगळ्या पद्धतीनेही करू शकतो. आणि मग माझ्या गुरूंची स्मिता साठेंशी मी बोलले की मला करायचं आहे अरंगेत्रम. तर 50वं वर्ष लागणार होतं मला. 50व्या वर्षी आपण सगळ्यांना पार्ट्या देतो किंवा आपण कुठेतरी सगळ्यांना घेऊन जातो. मग त्याच्यापेक्षा मला असं वाटलं की माझ्याकडनं आधीच आपण हे रिटर्न गिफ्ट सगळ्यांना द्यावं माझ्या मित्रपरिवाराला. आणि मला स्वतःला सरप्राईजेस आवडतात आणि स्वतःला आपण सरप्राईज करूया, बघूया तर आपण कुठपर्यंत पोचू शकतो. आणि म्हणून मग त्याच्यासाठी मी मेहनत घ्यायला सुरुवात केली. आणि 28 वर्ष जो माझा उजवा पाय वाकू शकत नव्हता तो माझ्या मी ट्रेनरला सांगून मी वाकवला. कारण माझी बाजू पॅरालाइज झाली होती आणि त्याच्यामुळे माझा उजवा पाय लॉक होता आणि मी ही बाजू जास्त वापरू शकत नाही. तर मी तिला म्हणलं काहीही करून मला हा वाकवायचा आहे. आदेश बांदेकर. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या आयुष्यात सुद्धा असाच जीवघेणा प्रसंग आला होता. आदेश बांदेकर यांनी विषारी दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यायला होता, ज्यामुळे त्यांना मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागलं होतं. याविषयी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, 18 डिसेंबर 2015ला सवयीप्रमाणे मी ज्यूस पिण्यास सुरुवात केली. सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर दुधी हा कडू असेल तर त्यात 10 नागांचं विष असतं. ज्यूस पिताना उद्धव साहेबांचा फोन सुरू होता म्हणून मी घरात थांबलो आणि वाचलो. नाहीतर मी त्याआधीच घाईघाईत कर्जतला निघालो असतो. त्या दुधीच्या रसामुळे मला 25 मिनिटांमध्ये अचानक उलट्या आणि जुलाब सुरू झाले. पुढच्या 1.5 ते 2 तासामध्ये मला 3 ते 3.5 लिटर रक्ताची उलटी झाली. रक्ताच्या उलट्यांमुळे हार्ट रेट कमी झाला. मला 2 जण जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले.
तर पुढे ते म्हणतायत, रुग्णालयात पोहोचेपर्यंत माझी प्रकृती फार बिघडली होती. तेथील डॉक्टरांनी सुचित्राला फोन करायला सांगितलं आणि लगेच बोलावून घेतलं. आता आमच्या हातात काहीही नाही असं सांगितलं. पुढे माझे डोळे बंद झाले. पण काय जादू झाली मला आजपर्यंत माहिती नाही. जवळपास संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान मी पुन्हा डोळे उघडले आणि समोर सोहम, सुचित्रा आणि उद्धव साहेब असे तिघेजण उभे होते. हा प्रसंग मी कधीही विसरणार नाही. मात्र याशिवाय दिवंगत अभिनेत्री रंजना यांचाही ऐन तारुण्यात एक भीषण अपघात झाला होता आणि त्यामुळे त्यांना अपघातात त्यांचा एक पाय सुद्धा गमवावा लागला होता. तसेच दिवंगत अभिनेत्री ललिता पवार यांच्यासोबतही असाच अपघात घडला होता. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या को ॲक्टरनं त्यांच्या कानशिळात मारायची होती. मात्र ती इतक्या तीव्रतेने बसली की ललिता यांच्या कानातून थेट रक्त येऊ लागलं. त्यांच्या डोळ्यांच्या आणि कानांच्या नसांना मोठी इजा पोहोचली. 2 दिवस त्यांची दृष्टीही गेली होती, तर पुढे त्यांची एक संपूर्ण बाजू पॅरालाइज झाली. या आजारातून सावरायला त्यांना तब्बल 1 ते 1.5 वर्ष लागलं. तर डोळ्यांचं अपंगत्व त्यांच्यासोबत कायमच राहिलं. तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं, तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.